रंगी शिखा कदम समाधिया. आमच्या महिला मंडळ जे आहे ते वर्षावासामध्ये उपोषण व्रत म्हणून करत असतात. हे 8 शील जे आहेत असे 8 शील म्हणून हे पूर्ण करत असतात. तर त्यांच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. तर मग उच्चासैना महासैना म्हणजेच काय, तर उंच आसन, जमिनीपासून उंच आसन. आणि महागड जे आहे महासैना, महासैना म्हणजे महान, महागड, मखमली असं असलेलं, ज्याला हिरे मोती लागलेले असतात, खूप सजवलेलं असतात, त्याला महान म्हणतात. उच्चासैना आणि महासैना असे 2 प्रकारचे आसन. सैना म्हणजे आसन, तर 2 प्रकारचे, एक बसायचं आणि एक झोपायचं, असे 2च आसन असतात. तर म्हणून या ठिकाणी भिक्षूला जे आहे त्याचं बंधन दिलेलं आहे की मी असं करणार नाही. उच्चासैना महासैना. पहा, भंतेजीला असं करता येणार नाही. आता तुम्ही म्हणसाल काय होते, नरम नरम खुर्चीवर बसलं तर काय होते, थोडंसं मोठ्या खुर्चीवर बसलं तर काय होते, तर याचा परिणाम जो आहे हा चांगला नसतो. त्याच्यामध्ये ही नशा असते. आता खुर्चीची नशा किती लोकांना नाही माहिती आहे का तुम्हाला? खुर्चीची नशा, मला खुर्ची पाहिजे, मला खुर्चीवर बसायचं आहे, माझी सत्ता, माझ्या सत्तेची खुर्ची मला पाहिजे, म्हणून हे असं वातावरण सगळीकडे सुरू आहे. म्हणून भिक्षूला जे आहे असं करता येणार नाही. याच्यामध्ये खूप बारीक अभ्यास आहे. बारीक अभ्यास म्हणजे खुर्चीवर बसल्याने कोणत्या उच्च आणि महागड्या. भंतेजीला बरं, बाकीच्यांचं ठीक आहे, बाकीच्यांचं म्हणजे उपासकांचं ठीक आहे, यांचं ठीक आहे. आता हा उपासक सांगा बरं, लग्नामध्ये बसते का नाही खुर्चीवर? कोणत्या खुर्चीवर बसते लग्नामध्ये? मोठ्या खुर्चीवर बसते. त्याला कोणती शीट म्हणतात, कोणती खुर्ची म्हणतात? महाराजा सोपा किंवा महाराजा खुर्ची म्हणतात. तर या अशा खुर्चीवर भंतेजीला बसता येत नाही. आणि काय होते भंतेजी बसलं तर, थोडंसं बसलं तर काय होते सांगू का? काय होते? लय डेंजर होते. पहा, एक डाऊन सांगत आहे तुम्हाला की बुद्धाचा धर्म म्हणजे बुद्ध इतका बारीक विचार करतात, त्याच्यामध्ये नशा आहे, हे माणसाला बैठवत असतात, माणसाला चुकीच्या दिशेनं घेऊन जातात. म्हणून भंतेजीला कुठे जायचं आहे? देवानाकडे नजर हटी. असं झालं नाही पाहिजे. खुर्चीवर बसल्याने काय होते, तर पहा खुर्चीवर बसल्याने काय होते. तर मी तुम्हाला एक डेमो देऊन दाखवतो खुर्चीवर बसल्याने काय होते. तर बघा, मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, सगळेजण लग्नात जातात का? लग्नात गेल्यावर मला एक गोष्ट सांगा, नवरदेव अर्धा घंटा पहिले मंडपात यायच्या अगोदर त्या नवरदेवाच्या नवरींच्या खुर्च्या कुठे ठेवल्या राहते? स्टेजवर ठेवल्या राहते. तर नवरदेव याच्या पहिले अर्धा घंटा पहिले त्या खुर्चीवर कोण खेळत असतात? मुलं. लहान लेकरं खेळत असतात. ते लहान लहान लेकरं कुणीतरी नवीन नवरदेवाची असते आणि त्याला खूप मज्जा येते. ते खुर्ची त्याच्यासाठी ठेवली का? नाही. कोण बसणार त्याच्यावर? नवरी नवरदेव बसणार आहे. हे उच्चासैना महासैना. हे भंते, तुला कुठे जायचं आहे? देवानाकडे. तर मग हे उच्चासैना काय होते थोडंसं उंच खुर्चीवर बसल्यावर? तर मग बघा काय होते. आता तुम्ही जर म्हणत असाल की मग अर्धा घंटा पहिले ते लहान लहान लेकरं तिथं बसतात, तर ते लहान लहान लेकरं कसे बसतात तुम्हाला माहीतच नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे का लहान लहान लेकरं बसतात. आता बसतात म्हणजे बसतात, तुम्हाला काय त्याच्याशी बसलं तर काय होते? पण काय होते बघा, त्या लेकराकडे बघा. आता ते लेकरं अर्धा घंटा त्या खुर्चीवर खेळतात. हे लहान लहान लेकरं खुर्चीवर बसतात, मस्त चष्मा कोट गीट असं तसं मस्त सजून राहतात आणि मस्त असे बसतात. बरं, ते लहान लहान लेकरं खुर्ची बसतात. खुर्ची कायच्यासाठी असतात? बसासाठीच असतात. आता बसले म्हणून काय झालं? काही नाही. पण ते लेकरं बसतात की नाही असे, तर ते असे नाही बसतात. बघा, खुर्ची कायच्यासाठी आहे? बसासाठी आहे. तर बसासाठी आपण बसलंच पाहिजे. पण ते लहानचे लेकरं बसल्यावर कशी बसते माहिती आहे का? अशी बसतात. काय गरज आहे असं बसायची? काऊन बसते अशी? ते लहानचे लेकरू. आता खुर्ची बसायचीच आहे तर बसणं, पण तो असा कसा काय बसते? काऊन बसते असा? हे त्याच्यामध्ये येतं.
येते आणि भलते तू जर असा बसला तर मग काय होईल मग भलतेची मध्ये काय येते माहितीये काय काय येते ते काय येते माणसाच्या मनात हे इतकं डेंजर असते हे म्हणते तुला कुठे जायचं आहे म्हणून नजर हटी तुला उंच आसन आणि महागड्या आसनावर बसता येणार नाही हे इतकं सुंदर आहे इतकं बारीक आहे लहानच्या पुराणीची एवढी नशा आहे मग बदली मागणी असं होती ते तर म्हणून हे बंधन आहेत लहान लहान गोष्टीचं त्याच्यात काळजी घेतली